हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर रोजच्या कामाची मला सकाळी सवय झाली होती. तर आजही मी लवकरच उठलेले आणि सोडलेलं मी काम. आजचा पहिला दिवस होता, की मी आजपासून घरीच असेल सकाळी आणि मी ना प्रयत्न करते सकाळी कुठे दुसरं काम बघायचं. कारण कसं होतं ना, माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्या मला पूर्ण पण करायच्या आहे आणि माझी इकडे एवढी तडफड चालू आहे, बट स्टिल माझ्या पॅरेंट्सला असं वाटतं, की मी काम मुद्दामून सोडलं सकाळचं, कारण माझ्याकडनं होत नव्हतं. मला सकाळी उठायला जीवावर यायचं. पण माझी सिच्युएशन मलाच माहिती आहे गाईज. खरंच ॲट द एंड आपण फक्त आपलेच असतो. इनफॅक्ट आपले पॅरेंट्स सुद्धा आपल्याला चूज नाही करत, ते पहिले सोसायटीला करतात. सो मला तरी असं वाटतं, की जिथे ही म्हण लावलेली ना, की माय-बाप हे आपल्यासाठी चांगलाच विचार करतात, करत असतील. पण ते फ्रंट ऑफ चाइल्ड नाही वागत ना तसे. चांगलाच विचार करतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण मेन म्हणजे चाइल्ड, तुमचं जे मूल आहे, त्याच्यासमोर तर दाखवा ना, की तुम्ही त्यांच्यासाठी चांगलाच विचार करतात. आणि मला खरंच नवल वाटतं, की माझे पॅरेंट्स ना तसे मुलं डिझर्व्ह करतात. जे बाहेर आहे ना काही कांड, घाणेरडं काम करून येतील आणि घरात एकदम चुपचाप राहून "हां मम्मी, हां पप्पा, हां मम्मी" असं करतील. कारण त्यांना अशी मुलं सहन नाही होत की जे एकदम तोंडाळे, फटकाळे, त्यांच्या करिअरसाठी ते लढतील, त्यांच्या करिअरसाठी ते पाऊल उचलतील, अशी मुलं नकोय त्यांना. बरं असो गाईज, खूप दिवसानंतर मी पॅरेंट्सचा टॉपिक घेतलेला आणि माझे जे जुने व्ह्यूवर असेल त्यांना माहिती असेल, की मी आधी खूप काही बोलायचे पॅरेंट्सविषयी वगैरे आणि पण हे पण त्यांना समजल्यानंतर त्यांना ते दुखायचं. तर मग मी विचार केलेला, की नको, दुखतंय त्यांना तर ते कशाला, त्या गोष्टी कशाला करायच्या. पण मला दुखतंय त्याचं काय? त्यांना दुखत होतं म्हणून मी समजून घेतलं, पण मला दुखतंय हे ते समजून घेताय का? ठीक आहे गाईज, जाऊ द्या. आज जरा जास्तच इमोशनल टॉक्स होऊन गेले आपले. मी खूप प्रयत्न करते, की अशा काही स्टोरीज त्या बॅक स्टेजला असलेल्याच बऱ्या असतात. पण नाही होत. ज्या गोष्टी आपल्याला दुखतात ना, त्या थ्रू आउट केलेल्याच बऱ्या असतात. कारण त्या आपल्या मनात बसतात, मग आपण त्यामुळे डिप्रेस्ड होतो. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय.